जळगावच्या चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शहरात बनावट ओळखपत्रे तयार करून बोगस मतदानाची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडी प्रणित चाळीसगाव शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विशेष तक्रार अर्ज दाखल केला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभाग क्रमांक 1 ते 18 मधील सर्व मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर व्हिडिओ शूटिंग व कॅमेरे बसवून संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याची मागणी यावेळी केली आहे। संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत दुबार, मृत आणि हद्दीबाहेरील मतदारांची नावे असून हरकतीनंतरही दुरुस्ती न झाल्याचा आरोप देखील यावेळी विरोधक यांनी यावेळी केला आहे। या त्रुटीचा फायदा घेऊन बनावट आधार कार्डच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। शिवसेना ठाकरे गटचे माजी खासदार उन्मेष पाटील व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी यावेळी केली आहे। भाजपावर मतदान यादीतील गोंधळास जबाबदार धरले आहे। नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। जे आमचे आघाडीचे सहकारी आदरणीय प्रमोद बापू, शशीभाऊ, आम्ही सगळे प्रमुख नेत्यांनी ज्यावेळेस शहरात प्रचाराचा आणि बैठका घेतल्या त्यावेळी ज्या सूचना आल्या त्यामध्ये प्रामुख्याने 3 बाबी लक्षामध्ये आल्या। नंबर 1 की शहरातले काही सीएससी केंद्र निवडक काही स्कॅनर आणि टॅब घेऊन बनावट आयडी तयार करण्याचं त्या ठिकाणी सुतोवाच आम्हाला जे काही कळाले त्या प्रशासनाला आम्ही दिलेले आहे। त्यामुळे जे काही बनावट मतदार होणार आहे प्रशासनाने ठरवलंय की आधी एकही मत बोगस होता कामा नये, त्यासाठी पूर्णपणे बंदोबस्त, फ्लाइंग स्क्वॉड सगळ्या व्यवस्था त्या केलेल्या ती तक्रार आम्ही आज त्या ठिकाणी केली। नंबर 1 नंबर 2 की मतदान करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलंय की भारतीय जनता पार्टीने प्रशासनावर दबाव आणून मार्केट कमिटीला निवडून आलेले उमेदवार पराभूत केलेले आहेत। वेळेवर सगळे नियमाची आपण जे म्हणतो नियम तोडून सगळ्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी मतदान केंद्रावर दबाव आणण्याचे प्रयत्न केलेत। प्रशासन, पोलीस प्रशासन हाताशी घेऊन प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या की जर आपल्याला कुठलाही वाद न होऊ देता त्या ठिकाणी निवडणुका पार पाडायच्या असतील तर आपल्याला देखील तेवढंच नियमाचं पालन करावं लागेल। त्यामुळे प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या आहे की या नियमाने कसं होईल याची काळजी तुम्ही घ्या। आणि 3 मयत, दुबार, ग्रामीण भागातले मतदार प्रशासनाकडे ऑलरेडी आता मोठी यादी आम्ही दिलेली आहे। ग्रामीण भागातले कोणते मतदार या यादीमध्ये आहेत, बाहेरच्या तालुक्यातले कोणते मतदार आहेत, शहरातले कोण दुबार आहेत, ती यादी आम्ही प्रशासनाला दिलेली आहे। आता आमची पण यादी पोलिंग एजंट घेऊन बसणार आहेत। त्यामुळे एक जरी मतदार त्या ठिकाणी आलं तर नियमाने त्याला तर थांबू, परंतु जर वेळ प्रसंगी बूथवर जर आमच्या कार्यकर्त्याचा संताप अनावर झाला तर त्याला प्रसाद खायची वेळ यायला नको, ही काळजी घेण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना या ठिकाणी दिली। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की काही चाळीसगाव शहरामध्ये काही आधार कार्ड, मतदार कार्ड हे डुप्लिकेट बनवण्याचं काम चालू आहे। या संदर्भात काही अतिशय जाणकार नागरिकांच्या तक्रारी आल्या, आमच्याकडे त्या संबंधाने काही माहिती आली। ही प्रामुख्याने आमची गांभीर्याने तक्रार होती। दुसरी तक्रार आमची अशी होती की काही ठिकाणी जिथे सेन्सिटिव्ह आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे हे प्रशासनाने बसवावे त्या बूथवर, आणि नसल बसत प्रशासन तर आम्हाला परवानगी द्यावी, ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी होती। आणि अन्य काही मागण्या होत्या, या संदर्भामध्ये ते निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। लोकांना आजही शंका आहे, या गावामध्ये आज आम्ही फिरतो आहोत, जनता म्हणते आहे की पद्मजा देशमुख या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत, पण मशीनचं बघा किंवा मशीनची काय पद्धत आहे, प्रोसिजर ईव्हीएमची ती समजून घेण्यासाठी देखील आम्ही आज आलो होतो। हा देखील एक प्रमुख मुद्दा होता। अजिबात नाही, तुम्ही जर याची नीट माहिती घेतली तर महाविकास आघाडी ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली। स्वर्गीय राजादादा देशमुख यांच्या धर्मपत्नी पद्मजाताईच्या उभ्या आहेत, यांची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून लढत आहे, पण चाळीसगावची जनता ही निवडणूक स्वर्गीय राजूदादांना त्यांनी केलेली कामं, या परिवाराचा असलेला आदर्श वागणूक, यामुळे या परिवाराची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। आणि पण जनता मात्र या ठिकाणी म्हणते आहे की निवडणुकीला तर आपण एकतर्फा दिसतो आहोत, पण मशीन मध्ये काही गडबड नाही ना, असं सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी बोलतायत। ती बाब घेऊन आम्ही आज आता ज्यावेळेला सर्वसामान्य नागरिकातून सूर येतो अशा प्रकारचा कुठेतरी शंका वाटते
सर्वसामान्य लोकांना त्यावेळेला निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या बाबतीत निश्चित मोठा विचार पडतो, पण विजय आपला निश्चित आहे.